हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, गोडसर आणि खूपच स्वादिष्ट। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेवया, काजू बदामचे काप, साखर, तूप। कढईमध्ये आपण तूप गरम करून घेऊयात। तूप गरम झाले की त्याच्यामध्ये आपण शेवया टाकून घेऊयात। शेवया टाकल्या की त्याचा रंग लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं, जेणेकरून आपल्या शेवया खायलाही खूप टेस्टी लागतात। हा शेवयाचा भात उपवासाच्या दिवशी किंवा काही खास प्रसंगी बनवला जातो। एका छोट्या पातेल्यात आपण पाणी उकळून घेणार आहोत। गरम पाणी शेवयाला टाकायचं असतं। भाजलेल्या शेवयामध्ये गरम पाणी घालून घ्या। थंड पाण्याचा वापर केला तर शेवया मोकळ्या होत नाही आणि खायला तेवढं चांगलंही लागत नाही। त्यामुळे आपण गरम पाण्यातच शेवया टाकायच्या। तुम्ही गरम पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकतात, पण मी पाण्याचा वापर केला आहे। आता मध्यम आचेवर शेवया शिजू द्यायच्या। यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत। साखर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो। आपल्याला जेवढं गोड लागतं तेवढं आपण साखर घालायची। साखर शोषेपर्यंत मंद आचेवर शेवया शिजून घ्यायच्या। शेवयाला एकसारखं असं परतून घ्यायचं, जेणेकरून आपली साखर पूर्णपणे विघळून जाईल। आता आपण शेवयामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत। असं वरून तूप टाकल्यावर त्याची टेस्ट अजून छान लागते। आपण आता याच्यात काजू बदामचे थोडेसे काप घालणार आहोत। काजू बदाम घातल्यावर शेवयाची जे आपल्याला खाणार आहोत त्याची टेस्ट अजून जास्त छान लागते। परत एकदा छान परतून घ्यायचं। कुठलाही गोड पदार्थ बनवत असताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यात थोडेसे मीठ घालायचे। त्यामुळे आपल्या जी शेवयाचा पदार्थ असतो किंवा इतर कुठलाही गोड पदार्थ असतो त्याची चव बदलते। आता आपण थोडंसं 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे आपल्या शेवया मऊसूत होतील। आणि शेवया बनवत असताना नेहमी आपण तुपात भाजून घ्यायच्या, त्यामुळे आपल्या शेवया एकदम अशा मोकमोकळ्या होतात। तयार आहे आपली गोड स्वादिष्ट शेवयाचा भात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असेच नवीन रेसिपी घेऊन येईल। थँक यू फॉर वॉचिंग।